Welcome everyone. Praise the Lord everyone. Praise the Lord. All right. Praise the Lord. Let's worship the Lord together. Yeah. And just a second. Hi, greetings everyone. Praise Jesus. Whew. Thank you, Lord. Oh, worship you. Yes, Lord, we worship you. Praise the Lord, everyone who's joining in. Greetings. Welcome. We'll spend some time in worship now. थोड़ा सा मैं आराधना में बिताएंगे. Name be glorified. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जा. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जा. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए सब कुछ है किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली. तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली.
मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। सब कुछ तूने किया परमेश्वर हमारे लिए, इसलिए तुझे धन्यवाद देते हैं। बहुत धन्यवाद। तेरी जय होए सदा, सनातन तक तो राज करे, है तुझ सा कोई नहीं। तेरी जय होए सदा, सनातन तक तो राज करे, है तुझ सा कोई नहीं। सिंहासन पे विराजमान, धरती गाए तेरी गुणगान। सिंहासन पे विराजमान, धरती गाए तेरी गुणगान, है तुझ सा कोई नहीं। घुटनों पे आते हैं जय तेरी, गाते हैं। घुटनों पे आते हैं जय तेरी, गाते हैं। तू महान 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 है, तू महान 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 है। Sing it, come on. तू महान 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 है, तू महान 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 है। Come on. Sorry, we had some internet issues. Trying to fix it, but yeah, apologies, we had to go off. Okay, we're back. Sorry for that. इंटरनेट चला गया था। So lights had gone off in this place, so so that was the issue. Anyways, let's continue worshiping. तेरी जय हुए,
योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू है प्रभु। आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु तेरे। Okay, but can it, if you want to change it to, but you can connect that also and keep both together. I think we should work now for at least. Put on this. Hello. Praise the Lord. Hallelujah. You know, we have some internet issues here. इंटरनेट मध्ये काय समस्या झाली आहे? Call Kenneth. It's started. Yeah. Yeah. Just hold on just for 2 minutes. I'll just call Kenneth. He'll just adjust it on the thing. Can I just change it? It's done? Okay. Yeah, Jean, come. Okay. Praise the Lord. I know. Yes, sir. You know, today was an important message which I wanted to give you. आज एक महत्त्वाचा संदेश होता जो These मला hindrances. द्यायचा होता. Okay, anyway. Let's start off with the message. आपण संदेशाने सुरू करूया. Yeah, I don't waste my time because message is very important. मी माझा वेळ व्यर्थ घालवत नाही कारण संदेश खूप महत्त्वाचे Now, आहे. today I want to speak to you about very important topic. आज मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयाविषयी बोलायचे आहे. You know, your loved ones आणि तुमच्या प्रियजन are the biggest thing in God's heart. आणि ते देवाच्या हृदयामध्ये फार मोठी गोष्टी आहे. Yeah, God loves them. देव त्यांच्यावर प्रीती करतो. You may think that you love them, but know that God loves them more than you. आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या प्रियजनांवर अधिक प्रेम करत आहे, पण देव तुमच्यापेक्षा अधिक त्यांच्यावर प्रेम करत आहे. Many times when we pray अनेकदा जे आपण प्रार्थना for our करतो loved ones, आपल्या प्रियजनांसाठी we think that we love them. आपल्याला वाटतं की आम्ही त्यांच्यावर And प्रीती करतो. sometimes because that we think, why is God not answering my prayers? आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटत आहे की ते आपल्या आमच्या प्रार्थनेचे उत्तर का देत And we नाही. try to pray in such a way thinking that we love them more than God loves them. आणि आम्ही असं प्रार्थना करतो की असं दाखवलंय की देवापेक्षा अधिक आम्ही त्यांच्यावर प्रीती करत So आहे. if your faith is not right, म्हणून जर तुमचा विश्वास बरोबर you नाही know, it will hinder your prayer. ही तुमच्या प्रार्थनेमध्ये अडथळा So घालू that's शकत why नाही. having the right knowledge of God's word म्हणून देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान असणे is very important. ती खूप महत्वाची आहे. Amen. आमीन. Otherwise you may think that you love your beloved more than God loves them. नाहीतर तुम्हाला वाटेल की तुमच्या प्रियजनांना तुम्ही देवापेक्षा अधिक प्रीती करत And आहे. you're pleading and begging in such a way that, you know, that God doesn't care for them or God doesn't love them as you love them. आणि तुम्ही असं प्रकारे प्रार्थना विनंती करत आहे जसं काय तुम्हीच त्यांच्यावर प्रीती करत आहे आणि ते तुमच्यासारखं त्यांच्यावर प्रीती Now, I करत want to नाही. change that today. मला ती मनस्थिती बदलायची आहे. Okay. Before I start with that, आणि त्याच्याने सुरू करण्याच्या आधी you know, we are three आम्ही तीन आहे. parts: आम्ही तीन भाग आहे. spirit, soul, and body. आत्मा, जीव व शरीर. One day I'll teach you about that. आणि एक दिवस मी त्याच्याविषयी तुम्हाला शिकवण You देणार are आहे. a spirit, तुम्ही आत्मा आहे and most people know this truth. आणि अनेकांना ही सत्य माहिती आहे. We have a soul, आपल्याकडे एक जीव आहे and we live in a body. आणि आम्ही एक शरीरात निवास करत आहे. Actually, खरोखर your soul is part of your spirit. तुमचा जो
प्राण आहे तुमच्या आत्माचा एक भाग आहे It is the core part of it. आणि तो त्याचा मुख्य भाग आहे. Let me tell you, मी तुम्हाला one of the सांगतो most important parts of your being is your soul. आणि तुमच्या जीवाचा खूप महत्वाचा जो भाग आहे तो आहे तुमच्या Now, प्राण किंवा जीव. many don't know this. अनेक लोकांना माहिती नाही You know, there was a time आणि अशी वेळ होती we thought much about our spirit. आपण आपल्या आत्माविषयी खूप विचार करत But होता. during this time, पण ह्या वेळेमध्ये where heaven is invading the earth, जिथे स्वर्ग पृथ्वीवर आक्रमण करत God आहे, is going to open up heaven realm देव स्वर्गाच्या जग उघडणार आहे for those who are prepared. त्या लोकांसाठी जे तयारीत आहे. And now he's showing us आणि आता ते आपल्याला दाखवत आहे that the soul is a very important part of your being. की जो आपला जीव आहे आपल्या जीवाच्या खूप महत्वाच्या शरीराच्या किंवा आपल्या प्राणीचा खूप महत्वाचा भाग Our आहे. entire being, आपलं पूर्ण जे जीव our आहे, entire life, आपलं पूर्ण जे जीवन आहे, we need to take care of our soul. आपण आपल्या प्राणाची काळजी घेतली पाहिजे. Amen. आमेन. That's the most important part of your being. आणि तो तुमच्या जीवाचा खूप महत्वाचा भाग आहे. It's talked so many times in the Word of God, आणि देवाच्या वचनामध्ये अनेकदा बोलले आहे, yet many overlook it. तरी अनेक लोक ह्या जीवाच्या दुर्लक्ष करत Yet आहेत. we know it affects so many parts of our being. तरी आपल्याला माहिती आहे की हा जो प्राण आहे आपल्या जीवाच्या खूप भागांना परिणाम करतो It affects our entire being. आणि आपलं पूर्ण जे प्राण आहे त्याला परिणामदायक करतो. What is your soul? आणि तुमचा जीव काय Your आहे soul is your mind, आणि तुमच्या प्राण तुमच्या मन आहे, will, तुमची इच्छा आहे and your emotions. आणि तुमची भावना आहे. That says everything about you. आणि ही तिन्ही गोष्टी सर्व तुमच्याविषयी बोलत आहे. And what you allow to be placed in your soul, आणि जे तुम्ही तुमच्या जीवामध्ये ठेवायची परवानगी देत आहे, knowingly, unknowingly, जाणून किंवा न जाणून, will affect your mind, ते तुमच्या मनावर परिणाम will करणार, affect your will, तुमच्या इच्छावर परिणाम will करणार affect your आणि emotions. तुमच्या भावनावर देखील परिणाम Means it करणार. will affect your thinking. म्हणजे तुमच्या विचारावर परिणाम करणार It will affect your choosing, आणि तुमच्या निवडीवर त्याचा परिणाम because your होणार. will is choosing. कारण तुमची इच्छा निवड करत And आहे it will also display in your emotions. आणि ही गोष्टी तुमच्या भावनामध्ये देखील खेळणार, परिणामदायक So, होणार. so your soul is a very important part of your being. म्हणून तुमच्या जीवाचा खूप महत्वाचा भाग आहे तुमच्या When प्राण. you let darkness in, जेव्हा तुम्ही अंधकाराला आत याची परवानगी it is देता, going to affect your mind, मग ते तुमच्या मनावर परिणाम करणार. the way you think, ज्या प्रकारे तुम्ही विचार करता and your thinking will chart the course of your life. आणि तुमचे विचारच तुमच्या जीवनाचा मार्ग तयार करणार It will affect your will. आणि तुमच्या इच्छावर परिणाम करणार. You may not make right मग choices. तुम्ही योग्य निवड करणार नाही. You know, the Bible also says you choose आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही निवड करा, blessing or curse, शाप किंवा आशीर्वाद, life or death, जीवन किंवा मरण. and your emotions. आणि तुमच्या भावना Your emotions will display. आणि तुमच्या भावना ते प्रगट करणार. So, and the Bible says आणि शास्त्र म्हणत आहे your soul can't prosper. आणि तुमच्या जीव उन्नती करू शकत नाही. You know, everything is based on your soul prosperity. आणि प्रत्येक गोष्टी तुमच्या जीवाच्या उन्नतीवर आधारित 3 आहे. John 1:2 says that 3 योहान 1:2 म्हणत आहे as your soul जसं prospers, तुमचा जीव उन्नती करत you आहे will prosper in your health, तुम्ही तुमच्या तब्येतीमध्ये समृद्ध even होणार, in your material wealth. तुमच्या वास्तविक धनामध्ये देखील. So one day I will teach you about the soul. म्हणून एक दिवस मी तुम्हाला जीवावर शिकवण देणार You know, आहे. you are the temple of God. तुम्ही देवाचे मंदिर आहात. Soul, जीव, spirit, आत्मा soul, and body. आणि आत्मा, जीव आणि शरीर. And these three represent the Trinity. आणि हे तिन्ही जे भाग आहे त्रैक्याला सादर You know, करत our आहे. God is Trinity. आपला देव त्रैक्य आहे. We are made in their image, आम्ही त्यांच्या प्रतिरूपात बनवले after गेले their likeness, आणि त्यांच्या समायिकपणाद्वारे. and they are different आणि ते वेगळे आहे, personality ते or persons. वेगळं व्यक्ती आहे. Jesus is God in the flesh, आणि येशू देव आहे देहामध्ये and your body represents that. आणि तुमच्या शरीर त्याला दर्शवितो God coming in the flesh. की देव देहात येत आहे. Your spirit represents the Father. आणि तुमचे जे आत्मा आहे पिताला He दर्शविते. is the spirit तो आत्मा आहे and the Father of all आणि spirits. सर्व आत्मांच्या आपला देव पिता आहे. But your soul पण तुमच्या प्राण represents the image of Holy Spirit. तुमच्या प्राण पवित्र आत्माच्या जे चित्र आहे त्याला दर्शवित आहे. Amen. Amen. So one day I teach you about the entire personality. म्हणून एक दिवस या संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी मी Okay, तुम्हाला now शिकवण देणार. I want to teach you about your loved ones. आणि तुमच्या प्रियजनांविषयी मला तुम्हाला शिकवण द्यायचं आहे. We all have our loved ones. आपल्या सर्वांकडे आपले प्रियजन They आहे, are very close to us, ते आपल्या खूप जवळ आहे. and we never think that
God too loves them more than you love them. आणि आपण असं कधीच विचार करत नाही की आपल्यापेक्षा देव त्यांच्यावर अधिक प्रीती करत आहे That is असं आपण why कधीच विचार when करत we नाही. pray, म्हणून जे आपण प्रार्थना many करतो times we don't believe अनेकदा आम्ही विश्वास that करत नाही God loves them more than you love them. की तुमच्यापेक्षा देव त्यांच्यावर अधिक प्रीती करत आहे. You start to love them when you saw them. आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांवर प्रीती करायला सुरू केले जेव्हा तुम्ही त्यांना पाहिले. But God loved them पण देवाने त्यांच्यावर प्रीती केली before even you saw them. तुम्ही त्यांना पाहण्याच्या आधी. Amen. आमेन. You know, your loved ones तुमचे प्रियजन were His first. जो देवाचे प्रथम होते They belonged to Him first ते देवाचे प्रथम आहे before they belonged to you. ते तुमच्या होण्याच्या आधी. He gave them to you. आणि देवानेच हे प्रियजन तुम्हाला दिले. You may think you saw them the first. आणि तुम्हाला वाटणार की तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाहिले. No, नाही. God saw them first. देवाने त्यांना प्रथम पाहिले And he wrote everything about them आणि देवाने त्यांच्याविषयी सर्व काही लिहिले in a book, एक पुस्तकामध्ये. which is their destiny. आणि जो त्यांची नियती आहे And He knit talents in them. आणि त्यांनी त्यांच्यामध्ये जे गुण आहे कसब आहे त्यांच्यामध्ये विनवले. He loaned us आणि त्यांनी आम्हाला उधार दिले to each other आणि एकमेकांसाठी उधार दिले for a while आणि एका क्षणासाठी on this earth. या पृथ्वीवर. So know all this well, म्हणून हे सर्व so जाणून that घ्या your prayers will be very, very powerful. जेणेकरून आपली प्रार्थना खूप खूप सामर्थ्यशाली होणार. You don't pray as if God doesn't love them and you love them more than God loves them. आणि तुम्ही असं प्रार्थना करत नाही की जसं देव त्यांच्यावर प्रीती करत नाही पण तुम्ही देवापेक्षा अधिक त्यांच्यावर प्रीती करत You आहे. must pray. तुम्ही I त्यांच्यासाठी will प्रार्थना teach you केली why and all those things. आणि Okay. का आणि हे सर्व तुम्हाला So, शिकवणार आहे. second point. आणि दुसरा भाग So, it is God who has us to be born into this earth. आणि देवानेच आपल्याला ह्या पृथ्वीवर जन्मास आणले. So, we all belong to Him first. म्हणून आम्ही सर्व देवाचे प्रथम आहे. The Bible says He loved us first. आणि शास्त्र म्हणत आहे देवाने प्रथम आपल्यावर प्रीती केली. God loved us. देवाने आपल्यावर John प्रीती केली. 3:16 says God so loved. Past आणि tense. योहान 3:16 म्हणत आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली ही भूतकाल आहे. So He loved us first. म्हणून देवाने प्रथम आपल्यावर प्रीती He केली knew us आणि first. देव आपल्याला प्रथम ओळखत होता. All life is come from Him. आणि सर्व जीवधारी त्याच्यापासूनच We आलेले cannot आहेत. say God has life. God is life. आपण म्हणू शकत नाही की देवाकडे जीवन आहे. देव स्वतः जीवन So आहे. we belonged to Him first. म्हणून आम्ही प्रथम देवाचेच होते. Amen. आमेन. God says, देव म्हणत you आहे know, this is what God says. आणि असंच देव म्हणत आहे I want even the vilest of sinner to be free. माझी इच्छा आहे की सर्वात दुष्ट पापी देखील बंदमुक्त झाला पाहिजे. You know, the crown creation of God is mankind, आणि देवाची जी मुकुट मंडित जी निर्मिती आहे तो आहे मनुष्य. having the highest consciousness of life. आणि मनुष्यामध्ये जीवनाची सर्वात अधिक विवेक आहे. All others आणि इतर सर्व have a low consciousness of life. त्यांच्यामध्ये जीवनाची कमी विवेकता आहे, जाणीवता आहे. We are not made for them. आम्ही त्यांच्यासाठी बनवले गेले They are नाही, made for us. ते आमच्यासाठी बनवले गेले. That's why when God made the Garden of Eden, म्हणून जेव्हा देवाने एदन बाग तयार केले first he prepared everything for man. प्रथम त्यांनी मनुष्यासाठी सर्व गोष्टींची He तयारी didn't केली. make man first. त्यांनी मनुष्याला प्रथम He निर्माण made केले नाही everything that man needs. आणि प्रत्येक गोष्टी जो मनुष्याला गरजेची होती तो सर्व गोष्टी प्रभूने That बनवले. means God knows what we need. त्याचा अर्थ आहे की देवाला माहिती आहे की आपल्याला कुठल्या गोष्टीची He गरज आहे. made us. त्यांनी आपल्याला He बनवले put these आणि desires. त्यांनी ही इच्छा आपल्यामध्ये So he ठेवली. knows us. म्हणून देव आपल्याला ओळखत He आहे didn't wait and ask man आणि त्यांनी वाट पाहून मनुष्याला विचारले what नाही you need. की तुला कुठल्या No. गोष्टीची गरज आहे. He's the creator. तो निर्माण करता आहे. We have not come by evolution. He's the creator. आम्ही उत्क्रांतीद्वारे आले नाही पण देवच आपलं निर्माण And करता he made everything आणि त्यांनी सर्व गोष्टीची तयारी केली for 6 days. 6 And the दिवसापर्यंत 6th day he made man. आणि 6 दिवशी त्यांनी मनुष्याला बनवले And he called them Adam. आणि त्यांनी त्यांना आदम बोलवले. Them means even the woman was in the man. आणि त्यांना म्हणजे स्त्री देखील मनुष्यामध्ये होती That's why he called them Adam. म्हणून त्यांनी त्यांना आदम बोलवले That he made us in his image. आणि त्यांनी आम्हाला त्याच्या प्रतिरूपामध्ये बनवले. So God has both the male and female म्हणून characters. देवामध्ये दोन्ही नर व नारीची गुणविशेष आहे Not the outside physical. आणि बाहेरचा आकार नाही. Because we live in the physical, we want to see. So God separated woman from the man. आपण शारीरिक किंवा नैसर्गिक जगामध्ये राहत आहे, आपल्याला पाहायचं आहे म्हणून देवाने नारीला पुरुषापासून वेगळा केला. That soft part of man or
Adam, he removed. आणि आदामाचा जो सौम्य किंवा कोमल भाग होता देवाने त्याला वेगळं And based केलं on the inner quality, he made the outer. आणि आतला गुण अनुसार त्यांनी बाहेरचे आकार दिले. So God is both father and mother. म्हणून देव दोन्ही पिता व माता आहे. Amen. आमेन. Okay, now let's go a little further. आपण पुढे जाऊया. So he wants everyone, even the worst sinner, to be saved. आणि देवाची इच्छा आहे की सर्वात दुष्ट पापीच्या देखील तारण झालं Why? पाहिजे. का? Because they are all his offspring. कारण ते सर्व त्याचे संतती आहे He sent us आणि त्यांनी आपल्याला पाठवले so that we could know him जेणेकरून आम्ही देवाला जाणू शकतो and we could be taken back home and live with him forever. जेणेकरून आम्ही परत घरी घेतले जाऊ शकत आहे आणि त्याच्या बरोबर युगानुयुगसाठी राहू शकत आहे. Because we didn't have a soul personality, कारण आपल्याकडे एक जीवाची व्यक्तिमत्वता नव्हती a quality to choose. आणि एक निवड करण्याची गुण So नव्हती. when we came, म्हणून जे आम्ही आले when God made us, जेव्हा देवाने आम्हाला बनवले he gave that will, त्याने आपल्याला ती इच्छा दिली that soul. आणि ते जीव दिले. Amen. आमेन. You know, these are all mysteries. मी सर्व रहस्य One आहे. day we need to learn all these mysteries. एक दिवस आपण हे सर्व रहस्य शिकले पाहिजे. Now, even if you're married to an unbeliever जरी तुम्ही अविश्वासूशी लग्न केले आहे or to a backslider, किंवा एक पतन पावलेल्या व्यक्तीशी लग्न केले आहे God wants you to pray for them. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. That's what God wants to आणि tell us. असं देवाला आपल्याला सांगायची इच्छा आहे. Though you must not get married to an जरी unbeliever, तुम्ही अविश्वासूशी लग्न नाही केले पाहिजे because according to the Bible, कारण शास्त्रानुसार a believer is called light एक विश्वासूला प्रकाश म्हटले गेले आहे and an unbeliever is called darkness. आणि अविश्वासूला अंधकार म्हटले गेले आहे. That's why Jesus is the light. म्हणून येशू प्रकाश When आहे. he comes in, जेव्हा तो आत येतो we become the light children आम्ही प्रकाशाचे लेकरे होतात of the light father. आणि प्रकाशाचे पिताचे. There's another family आणि दुसरा कुटुंब आहे that is Satan, जो शैतान who आहे, is darkness, जो अंधकार आहे, who is spirit darkness, जो आत्मिक अंधकार आहे and those who don't have the light आणि ज्यांच्याकडे प्रकाश नाही are darkness. ते अंधकार आहे. So when you get married म्हणून जेव्हा तुम्ही लग्न करतात to spirit darkness, एक आत्मा अंधकार बरोबर then you have to run the show alone, मग तुम्हाला एकटं सर्व काय करावं लागेल and the devil will use the spouse आणि शैतान तुमच्या जोडीदाराचा उपयोग करू शकतो who is darkness. जो अंधकार आहे. Now don't get me wrong. आणि मला तुम्ही चुकात घेऊ Don't- नका I'm not saying you must divorce. No, आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही सोड चिठ्ठी दिले पाहिजे. No, no. नाही. that God doesn't want. आणि असं देवाला नको. You must pray. तुम्ही प्रार्थना केले पाहिजे. Even if your spouse is a backslider, जरी तुमच्या जो जोडीदार Or आहे living पतन in पावलेला sin. पापात राहत आहे he wants them to be saved. आणि देवाची इच्छा आहे की त्यांच्या देखील तारण झाले He पाहिजे will pursue them आणि तो त्यांच्या पाठी लागेल when you pray for them. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणार. See, this is the way heaven works. आणि असं प्रकारे स्वर काम करतो. Unless you give a word, जोपर्यंत तुम्ही शब्द बोलत नाही God cannot pursue them. देव त्यांच्या पाठी लागू शकत You know, नाही. that's why I was teaching about the word. म्हणून मी शब्दाविषयी बोलत होता. Your words are very powerful तुमचे शब्द खूप सामर्थ्यशाली आहेत because your choice is very powerful. कारण तुमची निवड खूप सामर्थ्यशाली Your आहे. choice can take you to heaven or your choice can take you to hell. तुमच्या निवड तुम्हाला एकतर स्वर्गात घेऊन जाऊ शकत आहे किंवा नरकात घेऊन जाऊ Your शकत आहे. choice can bring life or bring death, तुमची निवड एकतर जीवन आणू शकत आहे किंवा मरण आणू शकत आहे. blessing or curse. आशीर्वाद आणू शकत आहे किंवा शाप आणू शकत It's आहे. not God. आणि हा देव नाही. He says, see, I said before you choose. आणि ते म्हणत आहे मी तुमच्या पुढे मांडले तुम्ही निवड करा. That is why your म्हणून words are very powerful. तुमचे शब्द खूप सामर्थ्यशाली I had आहेत. started on this message on the words. आणि मी शब्दावर संदेश सुरू केला होता I will teach you about that. आणि That's very त्याचा important. विषय देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. ते खूप महत्त्वाचे Because आहे. words are a part of the soul. कारण जे शब्द आहेत जीवाचा एक भाग आहे. That is we, person. जो आम्ही व्यक्ती आहे. So don't ever stop praying for your loved ones म्हणून तुमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करायच्या कधीच बंद or करू नका. anyone that you know. जे कोणाला तुम्ही ओळखत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करायला A बंद करू Christian नका. must pray daily. एक ख्रिस्तीने दररोज प्रार्थना केला पाहिजे. First, if केले you're पाहिजे. married, जर तुम्ही विवाहित आहे you pray for one another. मग तुम्ही एकमेकांसाठी देखील प्रार्थना केली Remember, पाहिजे. लक्षात ठेवा first is God. प्रथम देव आहे And second, if you're married, आणि दुसरा जर तुम्ही विवाहित आहे it's your spouse. मग तुमच्या जोडीदार आहे. This is very important. ही खूप महत्वाची आहे This you must know. आणि ही गोष्टी तुम्ही जाणून घेतले पाहिजे. The closest is the spouse आणि तुमच्या सर्वात जवळचा तुमच्या जोडीदार आहे after God.
देवानंतर. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. The two become one. आणि दोन एक होतात. Amen. आमेन. This is very important. ही खूप महत्वाची So आहे. if you're married, म्हणून जर तुम्ही or if विवाह you're thinking to get married, किंवा जर तुम्ही विचार करत आहे विवाह करायला, decide, आणि निर्णय make घ्या, a decision आणि एक निर्णय घ्या that you're going to pray for one another till the last. की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करणार आहे शेवटपर्यंत, Every day. दररोज. Amen. Amen. And then when you have children, आणि जेव्हा तुम्हाला लेकरं होणार, God has loaned that children to you. देवाने ते जे लेकरं आहे तुम्हाला उष्ण म्हणून दिलेले आहे. You are responsible. तुम्ही जबाबदार आहे. You know, because I come to this marriage section, आणि ह्या विवाहाच्या भागामध्ये मी आलो आहे म्हणून let me tell you, मी तुम्हाला सांगतो this is very important. ही खूप महत्वाची Though आहे. I'll teach you later on. जरी मी नंतर तुम्हाला You शिकवणार know, आहे. marriage is based on the husband loving the wife. आणि विवाह पती पत्नीवर प्रेम करत आहे त्याच्यावर आधारित आहे. Though the Bible does not command directly the wife to love the husband, जरी शास्त्र सरळ रीतीने पत्नीला सांगत नाही की तुम्ही पतीवर प्रीती though करा, indirectly it says जरी असरळ रीतीने सांगत आहे that the mothers should teach की जे आई आहे त्यांनी मातांनी that the शिकवले wives पाहिजे must love the husband. की जे पत्नी आहे त्यांनी आपली पतीवर But the प्रीती केली but the पाहिजे. command is for the man पण जी आज्ञा आहे पुरुषासाठी आहे. to love the wife. त्यांनी आपल्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे. And the wife's response to the relationship is based on the love of the husband for the wife. आणि जे पत्नीची जी प्रतिसाद आहे, पतीचे जो प्रेम आहे तिच्यासाठी त्याच्याकडे ती प्रतिसाद देणे आहे. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. Because it speaks about Christ and the church. कारण ते ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी बोलत आहे Bridegroom and the bride. आणि वर आणि वधूविषयी बोलत आहे. Our relationship is based on this knowledge that the bridegroom loves me. आणि आमच्या नातेसंबंध ह्या गोष्टीवर आधारित आहे की वर वधूवर प्रीती करत आहे किंवा माझ्यावर प्रीती करत आहे. When you don't know this truth, जेव्हा तुम्हाला ही सत्य माहिती नाही, then you cannot have a good relationship. मग तुम्ही चांगला नातेसंबंध ठेवू One day I'll शकत नाही. teach you in depth about that. एक दिवस सविस्तर मध्ये मी तुम्हाला ते So शिकवणार if the आहे. husband would truly love his wife जर पती खरोखर आपल्या पत्नीवर प्रीती करत and आहे not abuse, आणि physical कुठलाही abuse, शारीरिक निंदा नालस्तीशिवाय, the response of the wife will be to love and respect the husband. आणि पत्नीची प्रतिसाद असेल की ती आपल्या पतीवर प्रेम करणार आणि त्यांना आदर देणार. Okay, this I will teach you later on. आणि हे नंतर मी Because तुम्हाला we have शिकवणार a आहे. different message now. कारण आता आपल्याकडे वेगळा संदेश Okay, आहे. so don't stop praying for your people. आणि तुमच्या लोकांसाठी प्रार्थना करायच्या बंद करू नका. Maybe you're the only rescue line, आणि कदाचित तुम्हीच एक बचाव करणारा मार्ग yeah, असेल that ties to them. जो त्यांच्याशी बांधले आहे. You know, you are the closest to your family. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अगदी जवळचे आहात. Know this. हे जाणून घ्या. You know, the closest people tell the far off people to pray for their closest people. आणि जे जवळचे लोक आहे लांब लोकांना सांगत आहे की त्यांच्या जवळच्या लोकांसाठी प्रार्थना You करा. have more power, authority, and right. आणि तुमच्याकडे अधिक सामर्थ्य आहे, अधिकार आहे आणि हक आहे. But many don't know their true identity. पण अनेक लोकांना आपली खरी ओळख माहिती नाही. So they think they are powerless. म्हणून त्यांना वाटत ते सामर्थ्य The नाही. one who is close has more power. आणि जो जवळ आहे त्याच्याकडे अधिक सामर्थ्य आहे. Especially if you're family members. विशेष करून जर तुम्ही कुटुंबाचे सदस्य आहात, Even if you have adopted anyone, जरी तुम्ही कुणाला दत्तक घेतले आहे, God will save them देव त्यांच्या तारण if करणार. you're praying for them. जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे, Because your prayer gives him place to intervene in their lives. कारण तुमची प्रार्थना देवाला जागा देतो त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी. God always keeps your prayers देव नेहमी तुमच्या प्रार्थना त्याच्या पुढे and ठेवतो answers them. आणि त्यांच्या उत्तर देतो. He will not let your word to fall. आणि तो तुमचा शब्द असंच पडू देणार नाही. Because without your word, कारण तुमच्या शब्दाशिवाय he will not move into their lives. तो त्यांच्या जीवनात हालचाल करणार So नाही. your words are very important for God. म्हणून तुमचे जे शब्द आहे, वचन आहे, प्रभूसाठी खूप Because that's महत्त्वाचे your आहे. choice. कारण ही तुमची निवड आहे. Amen. आमेन. See, when you choose the devil comes. जेव्हा तुम्ही शैतानाची निवड करतो तेव्हा शैतान येतो. When you choose darkness, the devil comes. जेव्हा तुम्ही अंधकाराची निवड करतो तेव्हा शैतान येतो. Now what about when you choose light? मग काय होणार जेव्हा तुम्ही प्रकाशाची निवड Won't करतो? God come? मग देव येणार नाही So का? it's based on your will. म्हणून ही तुमच्या इच्छावर आधारित Your आहे. prayers will never go waste. आणि तुमची प्रार्थना कधीच व्यर्थ जाणार नाही. And if you're standing for their salvation, आणि जर तुम्ही त्यांच्या तारणासाठी उभे आहात, the most important is their salvation. आणि खूप महत्वाचे आहे त्यांचे तारण. But you must remember one thing. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवले When पाहिजे. you're praying for anyone, जेव्हा तुम्ही कुणासाठी प्रार्थना करत you आहे, must not talk bad about them. तुम्ही त्यांच्याविषयी वाईट नाही बोलले पाहिजे. That is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. When you're praying, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत आहे, then with that same mouth, मग त्या सारखा you मुखाने must not speak bad about them. तुम्ही त्यांच्याविषयी वाईट नाही बोलले पाहिजे.
Maybe you're looking in the natural कदाचित तुम्ही नैसर्गिक मध्ये and पाहत looking at their bad things आणि त्यांच्या वाईट गोष्टींकडे बघत असेल and you speak out. आणि तुम्ही बोलता. That's why I was teaching about the mouth. म्हणून मी मुखाविषयी बोलत होता. Sweet and bitter water doesn't come through a fountain. आणि एक झरातून कडू व गोड पाणी येत नाही. So if you're talking bad about them म्हणून जर तुम्ही त्यांच्याविषयी वाईट and बोलत also praying for God to intervene, आणि प्रार्थना करत आहे की देव त्यांच्या जीवनात आले then पाहिजे, you have cancelled your prayers. मग तुम्ही तुमच्या प्रार्थनेला रद्द केले For you cannot be double-minded. कारण तुम्ही दुप्पट मनाचे होऊ शकत नाही. See, our choice is yes or no, आपली निवड होय किंवा नाही आहे, light or darkness. प्रकाश किंवा अंधकार आहे. There is no third ground. तिसरा भूमी नाही. Amen. आमेन. When you say yes to God, God comes. जेव्हा तुम्ही प्रभूला होय म्हणत आहे तेव्हा देव येतो. When you say yes to darkness, the devil comes. जेव्हा तुम्ही अंधकाराला होय बोलतो तेव्हा शैतान येतो. There is no third place. तिसरा जागा नाही. So you cannot be double-minded. आणि तुम्ही दुहेरी मनाचे असू शकत नाही. And so your will is very powerful म्हणून तुमची in इच्छा this. खूप सामर्थ्यशाली आहे या गोष्टीमध्ये. If you say yes for God, जर तुम्ही होय म्हणत आहे प्रभूसाठी, the devil can do nothing. मग शैतान काय करू शकत नाही. But when you say yes for the devil, पण जेव्हा तुम्ही शैतानासाठी होय म्हणत आहे, God will not intervene देव मध्ये येणार नाही, because he respects your free will. कारण देव तुमच्या स्वतंत्र इच्छाचा मान करतो. Have you seen this so important person you are? आणि तुम्ही पाहिले तुम्ही किती महत्वाचे व्यक्ती आहात. Amen. Amen. Never blame God. कधी देवावर दोष लावू It's नका. the choice that we have made. आणि ही निवड आम्ही केलेली And आहे. God will always respect the choice. आणि देव आपल्या निवडीचा नेहमी आदर So करणार, when सन्मान you करणार. pray, don't talk negative. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करत आहे, नकारात्मक बोलू You नका. cannot take a stand for them तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहू शकत and नाही then step back. आणि मग मागे येऊ शकत नाही. No, you cannot do that. तुम्ही असं गोष्टी करू शकत नाही. Yes, yes. होय होय, No, no. नाही नाही, That's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे. Whether it's yes, yes, no, no. जेव्हा होय आहे होय, नाही तर नाही, It's not more than that. आणि त्याच्यापेक्षा अधिक नाही. So your soul plays a very important role in this. म्हणून तुमच्या जीव ह्या गोष्टीमध्ये खूप महत्वाचा भाग Many खेळतो. times when we look in the natural, अनेकदा जेव्हा आम्ही नैसर्गिक मध्ये we are पाहतो, moved by the natural, आपण नैसर्गिक द्वारे हलवून of the जातो wrong things they do. आणि चुकीच्या गोष्टी जे ते करत आहे And त्याच्या, then we open our mouth and say it. आणि मग आपण आपले तोंड उघडून बोलतो. So you're speaking like a double-minded person. मग तुम्ही एक दुप्पट मनाच्या मनुष्यासारखं बोलत So आहे. you're canceling your prayers. म्हणून तुम्ही तुमच्या प्रार्थनांना रद्द करत आहे. Remember, लक्षात ठेवा, if you are not going to drop the words जर तुम्ही तुमच्या शब्द पाडणार नाही, you have been saying or praying, जे तुम्ही बोलत आहे किंवा प्रार्थना करत आहे, God won't either. देव देखील करणार नाही. Amen. आमेन. You know, he will go so much further आणि देव इतका पुढे जाणार that he will even wrestle with them की तो त्यांच्याशी झगडणार देखील, on their deathbed. आणि त्यांच्या मृत्यूच्या Even बिछाणावर if they are in coma, जरी ते कोमामध्ये आहे, God can still meet them. तरी देव त्यांना भेट देऊ शकत आहे. You know, this is a great mystery. आणि हे एक महान You know, रहस्य many आहे. have asked me. अनेक लोकांनी You know, मला I विचारलं, prayed for them, मी त्यांच्यासाठी but प्रार्थना I केली, didn't see them saved पण मी पाहिले नाही की त्यांचे and they तारण झाले died. आणि ते मरण पावले. No. नाही. If you have prayed for them, जर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे, God will intervene, God will visit them. आणि देव मध्ये येणार, देव त्यांना भेट देणारच. I don't want to go more in this, आणि ह्याच्यामध्ये अधिक जायचं नाही. but one thing Holy Spirit told me, पण एक गोष्टी पवित्र आत्माने मला never सांगितली, say this person went to hell आणि कधीच बोलू नका हा व्यक्ती or नरकात that गेला person went to hell किंवा तो व्यक्ती नरकात because गेला, you didn't see their salvation. कारण तुम्ही त्यांचे तारण पाहिले नाही म्हणून. No, so never say that. म्हणून असं कधीच बोलू नका. If you have prayed, जर तुम्ही प्रार्थना केली आहे, believe विश्वास करा they are in heaven की ते स्वर्गातच आहे, because God can intervene. कारण देव त्यांच्या जीवनात येऊ शकत Even आहे. if they are in coma, जरी ते कोमामध्ये आहे, God can still visit them. देव तरी त्यांना भेट देऊ शकत You आहे. cannot, तुम्ही करू शकत but नाही, God can. पण देव करू शकत आहे. And so your words are very important. म्हणून तुमचे शब्द खूप महत्वाचे आहेत. He will take those words आणि देव ते शब्द घेणार and visit that person. आणि त्या व्यक्तीला भेट देणार. Amen. आमेन. Christ as the key of ख्रिस्ता hell, death, and grave. ख्रिस्ताकडे नरकाचे, अधोलोकाचे आणि कबरेची किल्ली आहे. Don't you think that means something? आणि त्याच्या तुम्हाला वाटत नाही ह्याचा अर्थ काहीतरी आहे, Something great, something big. आणि काहीतरी महान, काहीतरी मोठा. The devil doesn't have the key now. आणि शैतानाकडे आता किल्ली नाही. Jesus, when he died and when he went to hell and took the keys from Satan. आणि जेव्हा येशू मरण पावला, नंतर तो नरकात गेला आणि शैतानाकडून ती किल्ली घेतली, Satan was boasting of the keys. आणि शैतान त्या किल्ली विषयी बडाई करत होता, Jesus whipped him, आणि येशूने त्याला फटके removed the मारले keys आणि त्याच्याकडून ते किल्ली घेतले, of hell, नरकाची of death, आणि मृत्यूचे and grave. आणि कबराची. Amen. आमेन.
If you believe in Jesus, जर तुम्ही येशूवर विश्वास if you केले, choose जर Jesus, तुम्ही येशूच्या निवड केली आहे, the devil cannot take you to hell शैतान तुम्हाला नरकात घेऊन जाऊ शकत because नाही, he doesn't have the keys now. कारण आता शैतानाकडे किल्ली नाही. Amen. आमेन. So your words give him the right to do it. म्हणून तुमचे शब्द देवाला अधिकार देतो गोष्टी करायला. So if you won't stop the words you speak for your family members' salvation, जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या लोकांच्या तारणासाठी जे शब्द बोलत आहे ते थांबवले नाही, the last breath they take, आणि जे शेवटचा श्वास ते घेत he आहे, will go and wrestle with them. देव त्यांच्या बरोबर जाऊन झगडणार. Amen. आमेन. They could be in a coma. ते कोमात असू शकत, He can still visit them. तरी देव त्यांना त्या स्थितीमध्ये देखील भेट देऊ Because शकत if आहे. God lets your words drop down, कारण जर देवाने तुमच्या शब्द खाली पाडले, then his word is not true. मग त्याचे वचन खरं नाही. So he will keep your word. म्हणून देव तुमच्या शब्दाचे He पालन has करणार. given you free will. त्यांनी तुम्हाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. If you have willed जर तुम्ही इच्छा बाळगली आहे for the good, त्या भलाईसाठी, God will do it. देव ती नक्की करणार. Amen. आमेन. John 15:7 says, योहान 15:7 if you म्हणतात, remain in me जर तुम्ही माझ्यात राहिले and my words remain in आणि you, माझे वचन तुमच्यात राहिले, ask whatever you आणि wish. जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, It shall be done for you. आणि तुमच्यासाठी ते केले जाणार. How do we remain in Jesus? तुम्ही येशूमध्ये कसं राहू शकत आहे? When we remain in his word, जेव्हा आपण त्याच्या वचनात राहतो तेव्हा, when we are in line with him, जेव्हा आम्ही त्याच्या ओळीत आहे, and then he answers all our prayers. मग प्रभू आपल्या सर्व प्रार्थनेचे उत्तर Because देतो. you are praying according to his will. कारण तुम्ही देवाच्या इच्छानुसारच प्रार्थना Because करत God is not willing that anyone must perish. कारण देवाची इच्छा नाही की कुणाचा नाश झाले Based पाहिजे. on that word, which is his will, you are praying. आणि त्या वचनाच्या आधारे जो त्याची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही प्रार्थना So करताय. you can take those scriptures and stand on the scriptures म्हणून तुम्ही ते वचन घेऊ शकत आहे आणि त्या वचनावर उभे राहू for your शकत आहे. family members' तुमच्या salvation. कुटुंबाच्या लोकांच्या And तारणासाठी. that is his will. आणि हीच देवाची इच्छा आहे. Amen. आमेन. If you don't turn जर तुम्ही वळले from नाही, what you're saying right जे तुम्ही बरोबर बोलत for your आहे family members' salvation, तुमच्या कुटुंबाच्या लोकांच्या तारणासाठी, in prayer, प्रार्थनामध्ये even in your saying, आणि तुमच्या बोलण्यामध्ये देखील, he is bound to do something about them. मग देव त्यांच्याविषयी काही ना काहीतरी करायला बांधलेला आहे. There is hope for everybody. आणि प्रत्येकांसाठी आशा आहे. No matter how wicked they are. आणि किती दुष्ट असेल ते तरीही, If you are standing for their salvation, जर तुम्ही त्यांच्या तारणासाठी उभे आहात, you are actually placing them in God's hand. तुम्ही खरोखर त्यांना देवाच्या हाती देत And आहात. remember, आणि लक्षात ठेवा, who has the keys? आणि कुणाकडे किल्ली आहे? Jesus, येशूकडे, not the devil. शैतानाकडे नाही. He will surely open a way for them. आणि देव नक्कीच त्यांच्यासाठी मार्ग उघडकीस करणार. Jesus is the door of salvation. येशू तारणाच्या दार आहे. He's already opened the door of त्यांनी salvation आधीच तारणाच्या दार to every person. उघड केला आहे प्रत्येक व्यक्तीसाठी. And he has the key. आणि येशूकडे किल्ली आहे. Praise God प्रभूची that स्तुती असो Jesus opened the door की येशूने दार उघडले of आहे salvation तारणाचे, that no one can shut की कुणी ते दार बंद करू शकत नाही, unless the person himself refuses जोपर्यंत व्यक्ती स्वतः नाकारत नाही to walk through that open door आणि त्या उघड्या दारातून आत यायला. by not receiving Jesus Christ as his Lord and Savior. येशू ख्रिस्ताला आपला प्रभू व तारणहारा न स्वीकारून The जर तो आत devil- शिरत नाही, मग तो येऊ शकत The नाही. devil cannot close the door शैतान तर दार बंद करू because शकत Jesus नाही, has the key. कारण येशूकडे किल्ली आहे. Only that person फक्त तो व्यक्ती can choose तो निवड करू शकत or आहे refuse किंवा नाकारू शकत to आहे walk through that door. त्या दारातून आत यायचं किंवा नाही. Amen. आमेन. Jesus said, I am the door. येशू म्हटलं मी दार आहे, He said, if any man enter through me, आणि म्हटलं की जर कुठलाही मनुष्य माझ्याद्वारे he आत येतो shall be saved. त्याच्या तारण होणारच. Amen. आमेन. Because Jesus shed the blood for कारण येशूने everyone. सर्वांसाठी रक्त वाहिले. Amen. आमेन. Jesus is both the door and he's the good shepherd. आणि येशू दोन्ही दार आहे आणि चांगला मेंढपाळ देखील आहे. Amen. Amen. So don't stop declaring. म्हणून घोषणा करायच्या थांबू नका. You have got to stand on his word, तुम्ही त्यांच्या वचनावर उभे राहिले पाहिजे, which says, जे म्हणत when आहे one is saved, the whole family is saved. की जेव्हा एकाच्या तारण होतं संपूर्ण कुटुंबाच्या तारण Because the होतं. saved one, God knows, will speak, कारण देवाला माहिती जो तारण पावलेला व्यक्ती आहे तो बोलणारच will आहे. pray. तो प्रार्थना करणारच Amen. आहे. When you आमेन. pray for your spouse, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी don't प्रार्थना pray करताय what you see in the natural, आणि जे तुम्ही नैसर्गिक मध्ये पाहताय ते तसं प्रार्थना the करू wrong नका. things. आणि चुकीच्या गोष्टी Declare प्रार्थना good करू things, नका. चांगल्या गोष्टीची घोषणा even करा, if they are not right. जरी ते बरोबर नाही तरी. In prayer, you cannot complain आणि प्रार्थनामध्ये तुम्ही कुरकुर करू and शकत murmur. आणि तक्रार करू शकत No, नाही. no, no, no. In prayer, you must declare the right word.
आणि प्रार्थनामध्ये तुम्ही योग्य शब्दाची घोषणा केली You can पाहिजे. say, Lord, you don't know how bad that person is. आणि तुम्ही म्हटले नाही पाहिजे की प्रभू तुम्हाला माहिती नाही तो व्यक्ती किती वाईट Huh? आहे. So, you know, my spouse, no, he beats me. He does like this. आणि No, you माझा cannot say like जोडीदार that. मला मारतो, असं No, करतो, no, no. तसं करतो, असं बोलू शकत नाही. Declare the right word. आणि योग्य शब्दाची घोषणा करा. My spouse is blessed, माझा जोडीदार आशीर्वादित आहे, growing in the Lord. प्रभूमध्ये वाढत आहे. All these things, good word from the word of God. आणि देवाच्या शब्दातून तुम्ही चांगलं वचन Having त्यांच्यासाठी good बोला. health. आणि त्याला चांगलं आरोग्य आहे. The more you say that, आणि जितकं अधिक तुम्ही असं बोलणार, even you are blessed तुम्ही देखील आशीर्वादित because you're होता. speaking good about your spouse. कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराविषयी चांगल्या गोष्टी You're बोलता sowing good, you'll reap good. आणि तुम्ही चांगलं पेरणी करत आहेत म्हणून तुम्ही चांगलं कापणी करणार. You sow bad, you'll reap bad. जर तुम्ही वाईट पेरणी केली तर तुम्ही वाईट कापणी So करणार. if you don't let those words drop जर तुम्ही त्या शब्दाला खाली पाडू दिले नाही and don't speak bad about them, आणि त्यांच्याविषयी जर तुम्ही वाईट बोलले नाही, you will see that God will take your words आणि तुम्ही पाहणार की देव तुमच्या शब्द घेणार and He will see that they are in heaven. आणि देव पाहून घेणार की ते स्वर्गात Because आहे. the words, when you speak the words are there. आणि जेव्हा तुम्ही शब्द बोलतात शब्द तिथे असतात. So God can hear anytime म्हणून देव कधीही ऐकू शकत because नाही. He is living outside time. कारण तो वेळेच्या बाहेर राहतो. When words come out, जेव्हा तुमच्या मुखातून शब्द बाहेर येतो it will cry out to God. आणि ती देवाकडे आरोळी करणार. You may have forgotten, तुम्ही ते विसरून गेले असेल, but God never forgets पण देव कधीच विसरत नाही. because the word talks to Him. कारण जो शब्द आहे त्याच्याशी बोलतो. Amen. आमेन. It is our doubt that cancels prayer. आणि ही आपली शंका आहे जे प्रार्थनाला रद्द We करतो. think, oh, I prayed last time. आणि तुम्ही बोलणार मागच्या वेळेस प्रार्थना केली So maybe God didn't hear. आणि कदाचित देवाने ऐकलं Then you're नसेल canceling it. आणि मग तुम्ही ते रद्द As करता. long as you can hold it by faith, जोपर्यंत तुम्ही ते विश्वासाने राखू शकत आहे, your words will keep on telling Him. तुमचे जे शब्द आहे सतत देवाशी बोलतच राहणार. Amen. आमेन. God never drops those words. आणि देव त्या शब्दाला कधी खाली पाडत It नाही. is we आम्ही आहे who drop it जो शब्दाला खाली by our टाकतो, negative words, आपल्या नकारात्मक by our शब्द, doubt, आपल्या by शंकाने, our unbelief. आपल्या अविश्वासाने. But as long as you can keep it, पण जोपर्यंत तुम्ही त्या वचनाला सांभाळून ठेवू as शकत long आहे, as you can believe it, जोपर्यंत तुम्ही त्या वचनावर विश्वास करू you're शकत आहे, keeping your word before our Father. तुम्ही ते शब्द आपल्या पिता पुढे ठेवत आहे. Amen. Amen. And He's hearing it. आणि देव पिता तो ऐकत आहे. But since many Christians did not know this, अनेक ख्रिस्ती लोकांना हे माहिती नव्हते they म्हणून are the ones who removed those words from आणि God ते स्वतः होते जे शब्द त्यांनी देवापासून काढले. because of doubt, शंकामुळे, unbelief, अविश्वासामुळे, murmuring and complaining, तक्रार व कुरकुरमुळे, speaking negative. नकारात्मक बोलून. Take care of your mouth. तुमच्या मुखाची काळजी घ्या, This is the part of your soul. जो तुमच्या जीवाचा एक भाग आहे. Either it will bring life or death. एक तर ते जीवन आणणार किंवा मृत्यू आणणार. This is connected to your soul. आणि तुमच्या जे मुख आहे तुमच्या प्राणाशी जुडलेली Many आहे. Christians are bashing and thrashing through words. अनेक ख्रिस्ती लोक हा. मारत आहेत, चोपत आहेत त्यांच्या शब्दाने. They think nothing happened as long as I'm not physically doing. आणि त्यांना वाटत आहे जोपर्यंत मी हाताने ही गोष्टी करत नाही काय होत नाही. By your tongue, you can sin more than your physical. आणि तुमच्या जिभाने तुम्ही तुमच्या शरीरापेक्षा अधिक इजा करू Because शकत आहे. it's so easy to sin. कारण बोलून तुम्ही खूप सोयीने पाप करू शकत आहे. Even if that person is far off जरी तो व्यक्ती खूप लांब आहे, from here, इथून you can speak the words of death. तुम्ही मृत्यूचे शब्द बोलू शकत But आहे. remember, पण लक्षात ठेवा, when you do like this, जेव्हा तुम्ही असं गोष्टी करता, that person whom you speak against is far better than you. आणि तो व्यक्ती ज्याच्याविषयी तुम्ही बोलत आहे तो व्यक्ती तुमच्यापेक्षा अधिक चांगला आहे. Because it enters your soul first. कारण तुमच्या शब्द प्रथम तुमच्या जीवात प्रवेश The करतो. Bible says it's the tongue that defiles the whole body. आणि शास्त्र म्हणतं आपलं जीभच आपल्या पूर्ण शरीराला दूषित The करतो. tongue has power आणि जीभामध्ये सामर्थ्य आहे, either to give life एकतर जीवन द्यायला or death. किंवा मृत्यू द्यायला. Imagine the people of the world, आणि जगाच्या लोकांची how कल्पना करा, much vulgar words they are speaking. किती अश्लील शब्द ते बोलतात. They are destroying their own life, ते त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे नाश their करतात, own family. स्वतःच्या Because कुटुंबाचे they नाश think, करतात. oh, I have not used my hands. ते म्हणत आहे मी माझ्या हाताचे तर उपयोग केले I नाही, just beat them with my words. मी फक्त माझ्या शब्दाने त्यांना मारत आहे. It's the same. It's the same. आणि ती सारखंच आहे. It's the same. आणि ती सारखंच आहे. Amen. Amen. So you cannot use this mouth to speak evil as well as good. म्हणून तुम्ही हा मुखाचा उपयोग करू शकत नाही वाईट आणि चांगलं दोन्ही बोलायला. You cannot be double-minded. तुम्ही दुहेरी मनाचे असू शकत नाही. There's total confusion then. मग
पूर्णपणे गोंधळ निर्माण होतो. Amen. I'll speak to you about words. That's a very powerful message. आणि शब्दांविषयी मी बोलणार नाही, तो खूप बोलणार आहे, तो खूप सामर्थ्यशाली So संदेश आहे. remember, म्हणून लक्षात if your घ्या, words are there जर तुमचे शब्द आहे and God can hear, आणि देव ते ऐकू शकत आहे, what about the negative words? मग नकारात्मक शब्दांविषयी काय? Is it not there? ते नाही का? मग Will not the devil play मग शैतान खेळणार नाही in का your life? तुमच्या जीवनामध्ये? How responsible people we are. आणि किती जबाबदार लोक आम्ही आहे. We are not animals. आम्ही जनावर नाही. Animals are better जनावर उत्तम आहे, because they don't give bad words. कारण ते तर शिवी देत नाही They don't speak negative words. आणि ते नकारात्मक शब्द बोलत नाही. You know, we are such responsible people. आम्ही इतके जबाबदार लोक आहे. But many Christians tell lies. पण अनेक ख्रिस्ती खोटं बोलतात They bash and trash people with their words. आणि ते शब्दाने लोकांना मारत आहे, चोपत आहे. So I will come back to that once again, one आणि time. I'll एका teach you. वेळेस मी त्या Okay, गोष्टीकडे so येणार get आहे. in your closet म्हणून तुमच्या बंद खोलीत जा and start declaring आणि घोषणा करायला सुरू करा. what you're going to declare. तुम्ही कुठल्या गोष्टीची I घोषणा करता? declare मी घोषणा करतो that they, my children or my spouse, anyone, की ते जे माझे लेकर असेल, माझे जोडीदार they'll असेल, be mighty men and women of God. ते देवाचे महान सेवक व सेविका असेल. Those who are small children, आणि ज्यांना लहान लेकरे आहे, you are a very responsible person. तुम्ही खूप जबाबदार व्यक्ती आहे. Continuously, 2 eyes are watching. निरंतर 2 डोळे तुम्हाला पाहत आहे. If you have one child, जर तुमच्याकडे एक लेकरू आहे तर. continuously 4 eyes are आणि watching. निरंतर 4 डोळे पाहत If आहे. you have 2 children, जर तुमच्याकडे 2 लेकरे आहे, if you have 3, जर तुमच्याकडे 3 आहे, 6 eyes are watching. 6 डोळे तुम्हाला पाहत आहे. They are learning many things from you. ते तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकत आहे. Whatever you speak जे काही तुम्ही बोलता for them त्यांच्यासाठी or in the midst of them, किंवा त्यांच्या मध्ये राहून बोलतात, they may take it in their soul. ते गोष्टी त्यांच्या जीवात घेऊ शकत आहे. You know, many have destroyed the children that way. अनेक लोकांनी आपल्या लेकरांचा नाश अशा Even the प्रकारे केला. parents, आई वडील देखील. when they become big, आणि जेव्हा ते मोठे they होतात carry that fear, त्यांच्यामध्ये ती भीती असतात, that grief, ती उदासी असते that sadness, आणि ती शोक that असते, discouragement, ती नैराश्य असतं that trauma, आणि ती सदमा असते. what they have seen, जे त्यांनी पाहिले what they आहे, have heard, जे त्यांनी ऐकले आहे, it affects their personality. हे त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतो. Because soul is a personality. कारण जीव एक व्यक्तिमत्व आहे. I know knowingly, unknowingly you did that. आणि जाणून न जाणून तुम्ही असं केले असेल, But remember, पण लक्षात these ठेवा, are very important things. आणि खूप महत्वाची You know, गोष्ट आहे. during this new time, आणि ह्या नवीन we are काळामध्ये, in the new time. आणि आम्ही नवीन काळात आहोत. God is opening up heaven देव स्वर्ग उघडकीस करत आहे and showing that He had not shown before. आणि असं गोष्टी दाखवत आहेत जो त्यांनी आधी दाखवले नव्हते. So be open म्हणून उघडे राहा, because this is a accelerated period of time. कारण ही वेळेची गती तीव्र होण्याची वेळ आहे. Amen. आमीन. God is teaching new things. देव नवीन गोष्टी शिकवत आहे. So declare, म्हणून घोषणा करा. I declare, मी they घोषणा are going to करतो be free की ते in Jesus' बंधमुक्त name. होणार आहे येशूच्या नावात. I declare, मी घोषणा they करतो won't miss their destiny. ते त्यांची नियतीला चुकवणार I नाही. declare, मी घोषणा there करतो will be a living testimony ते एक जिवंत साक्षी of असेल the saving power of the blood of Jesus आणि Christ. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या तारण करण्याच्या I'll सामर्थ्याविषयी. declare they'll come up in life. आणि मी घोषणा करतो की ते त्यांच्या जीवनात वर There'll येणार, be success in life. ते जीवनात यशस्वी होणार, They are blessed. ते आशीर्वादित आहे, They'll hear the word of God. ते देवाचे वचन ऐकणार, They'll respect their parents. ते आपल्या आई वडिलांचे मान करणार. You must declare that way. तुम्ही अशा प्रकारे घोषणा केली Now पाहिजे. is not the time of pleading and begging and crying and beating. No, 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 no. आता वेळ नाही प्रार्थना करणे, विनंती करणे, भीक मागणे आणि स्वतःला मारण्याची वेळ नाही. We are born again. आमचे नवीन जन्म Now we are झाले. a child of God. आम्ही आता देवाचे लेकरू आहे. God has given you authority in Christ. देवाने तुम्हाला कृष्णामध्ये अधिकार दिलेली आहे. Amen. आमीन. Now you're a son of God. आता तुम्ही देवाचे पुत्र आहात You're not pleading like a servant, आणि दासासारखं तुम्ही like a विनंती करता. beggar. एक भिकारी That's what सारखं many are teaching you. विनवणी करत नाही असं अनेक लोक शिकवत That आहेत. is not the now time we are living. आणि ती आताची काळ नाही ज्याच्यात आम्ही राहत We आहोत. are living in the time where we know we are a child of God. आम्ही असं काळामध्ये राहत आहे जिथे आम्हाला माहिती आहे आम्ही देवाचे लेकरू आहे. Amen. Amen. So based on that relationship, म्हणून त्या नातेसंबंधाच्या आधारे you declare. तुम्ही घोषणा करा. Your words are very powerful. तुमचे शब्द खूप सामर्थ्यशाली आहे. When you declare such prayer, जेव्हा तुम्ही असं प्रार्थनेची घोषणा करता, you know what happens? तुम्हाला माहितीये काय You're होतं? actually releasing life तुम्ही खरोखर जीवन मोकळं करता and power आणि सामर्थ्य with your mouth. तुमच्या मुखाने. Choose life जीवनाची निवड करा and not death. आणि मृत्यूच्या नाही. Stop saying आणि बोलण्याच्या बंद what करा. the
enemy already knows जे शत्रूला आधीच माहिती आहे and what he's doing with them. आणि जो तो त्यांच्याशी करत आहे. If someone is drinking, जर कोणी दारू पित आहे don't say he's drinking, आणि असं बोलू नका तो दारू पितो, because that's what the enemy knows it, आणि हे शत्रूला तर and माहिती he's आहे already doing it आणि through them. तो हे गोष्टी त्यांच्याद्वारे And करत you are असतो. strengthening the devil, आणि तुम्ही शैतानाला बल देतात giving him more strength to do that. आणि त्याला अधिक बल देताय ते अधिक करायला, You are confirming his word. आणि तुम्ही त्यांच्या शब्दाला सिद्ध You are करत siding to him, to his side. आणि तुम्ही त्याच्या बाजू घेत आहे You're accepting what he's doing. आणि जो तो करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार You करता. know, many Christians don't know this. अनेक ख्रिस्तीयांना माहिती When they नाही, see the negative things, जेव्हा ते नकारात्मक गोष्टी they पाहतात say the same. आणि ते सारखं बोलतात, That's what the devil wants to hear. आणि असं शैतानाला ऐकायची इच्छा And you are असते. helping him. आणि तुम्ही शैतानाची You are मदत करता. strengthening him तुम्ही त्याला बल so देता that he can use more power to destroy that person. जेणेकरून तो अधिक सामर्थ्याचा उपयोग करत आहे त्या व्यक्तीच्या जीवनाचा नाश करायला. You're agreeing with him. तुम्ही त्याच्याबरोबर सहमत होतात Stop agreeing with the enemy. आणि शत्रू बरोबर सहमत होण्याच्या When you थांबा. speak negative, आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक you're बोलता agreeing with the devil तुम्ही शैतानाबरोबर सहमत होतात and you're giving him the strength आणि तुम्ही त्याला बल देतात to destroy that person. त्या व्यक्तीच्या जीवनाचा नाश करायला. Amen. Are you understanding this? तुम्हाला हे कळत आहे का? If you want to see results, जर तुम्हाला परिणाम पाहिजे don't agree with what you see. आणि जे तुम्ही पाहताय त्याच्याबरोबर सहमत होऊ नका. Agree with the word of God. देवाच्या वचनाबरोबर सहमत असा Word of God आणि says, देवाच्या वचन जो बोलत आहे तेच बोला. no, he's blessed. नाही तो आशीर्वादित आहे That will weaken the devil आणि ही गोष्टी शैतानाला अशक्त करणार and he'll not be able to do that what he's doing. आणि जो तो करत आहे तो करायला समर्थ होणार नाही. Amen. आमेन. When you see what you see the devil doing, आणि जेव्हा तुम्ही बोलत आहे जो शैतान करत आहे तसं बघून बोलत the आहे, devil laughs every time शैतान दरवेळेस हसतो you talk bad about your family members. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या लोकांविषयी वाईट. असं पवित्र आत्म्याने अनेकदा मला When दाखवलं. you speak what you see, जेव्हा the तुम्ही जे negative, पाहत आहे नकारात्मक गोष्टी पाहून जे तुम्ही Satan बोलत आहे, has a hearty laugh. शैतान खूप जोराने हसतो. Every time you talk bad, दरवेळेस जेव्हा तुम्ही वाईट every बोलता, time you bash and trash people by your words, दरवेळेस जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या शब्दाने मारत आहे, चोपत आहे, he laughs at शैतान you तुमच्याकडे बघून हसतो. because you are strengthening what he's doing. कारण जो तो करत आहे त्या गोष्टीला तुम्ही बल You, देता you are making him a victim. आणि तुम्ही त्याला बक्षय बनवता. You are not a solution. तुम्ही त्यांच्यासाठी उपाय नाही. No, नाही you're not solving the problem. तुम्ही ते समस्या हल करत नाही. Anyone who is not solving the problem is not working for God आणि जो कोणी समस्या दूर करत नाही तो देवासाठी काम because करत नाही. God is कारण देवच उपाय आहे not a victim. आणि तो काही भक्ष नाही. So we side God आम्ही देवाच्या बाजू and घेतो become a solution for the people. आणि आपल्या लोकांसाठी आपण उपाय बनतो, इलाज You know, बनतो. the demons laugh and say, आणि दुरात्मा हसून बोलतात, look, बघा they're agreeing with us. हे लोक आमच्या बरोबर सहमत आहे. So many Christians, आणि अनेक ख्रिस्ती for small things, छोट्या गोष्टींसाठी are speaking negative ते नकारात्मक बोलतात, against the family of God. देवाच्या कुटुंबाच्या विरुद्ध बोलतात. And you know what is happening? आणि तुम्हाला माहिती In the काय spirit world, होत आहे आत्मिक जगामध्ये? the demons are laughing दुरात्मे हसत आहे and they say, आणि ते बोलतात, look, बघा they're agreeing with us. आणि हे लोक ख्रिस्ती लोक आमच्या बरोबर सहमत Now आहेत. we can do a bigger job. आता आम्ही मोठा काम करू शकतो. You know, we grieve our Father. आम्ही आपल्या पित्याला दुःखित करतो The Lord did not come to condemn anyone. आणि प्रभू कुणाला दंडित करण्यासाठी आले That's नाही. what the Bible says. आणि असं God शास्त्र- did not send Jesus to condemn the world, आणि देवाने येशूला जगाला दंडित करण्यासाठी but पाठवले the नाही world by him be saved. की जग त्याच्याद्वारे तारण मिळवले पाहिजे. Amen. आमेन. You know, I know the devil is very angry. आणि शैतान खूप रागावलेला You आहे. know, many times when I start to go online, he hinders me by putting off the internet or this and that, something he आणि does. खूप वेळा जेव्हा मी ऑनलाईन वर जायचा प्रयत्न करतो तेव्हा तो इंटरनेट बंद करतो, लाईट बंद करतो आणि खूप प्रकारे तो अडथळा घालतो. You know, because he doesn't want these things to be told. कारण त्याची इच्छा नाही की आम्ही हे गोष्टी बोलले पाहिजे. You know, our Father says, आपले देवपिता my बोलतो, children were praying for so many years माझे लेकरं एवढ्या वर्षापर्यंत प्रार्थना to करत होते show them the secrets of the devil, आणि शैतानाच्या गुपित दाखवण्यासाठी how he works. की शैतान कसं काम करतो. And now the Father is opening up all this now. आणि आता पिता हे सर्व गोष्टी उघडकीस करत आहे. Amen. आमेन. That is why there's so many problems in the body of Christ. म्हणून ख्रिस्ताच्या शरीरामध्ये खूप अडचण आहे. Because it's the body of Christ कारण हे ख्रिस्ताचे शरीर who आहे are strengthening the devil. जे शैतानाला बल देत आहे.
God's own children, देवाचे स्वतःचे लेकरे knowingly, unknowingly, जाणून किंवा न जाणून are strengthening the devil to attack the body of Christ. ते शैतानाला बल देत आहे ख्रिस्ताच्या शरीरावर हमला So करायला. they laugh at us म्हणून ते आपल्यावर and they हसत आहे. say, आणि ते बोलत look, आहे, बघा they are agreeing with us. आणि हे लोक आमच्या बरोबर सहमत What आहेत. we are doing, जे आम्ही करत आहे they are accepting it, ते त्याचा स्वीकार they are करत आहे. agreeing with ते us. त्याच्या आमच्या बरोबर सहमत आहे. Now we have got them. आता आम्ही त्यांना मिळवले आहे. That is wrong, children of God. आणि हे चुकीच्या गोष्टी आहेत देवाच्या लेकरांनो. That is wrong. हे चुकीचं आहे. You must release life. आणि तुम्ही जीवन मोकळा केला You have पाहिजे. to release love. आणि तुम्ही प्रीती मोकळा केले Love पाहिजे. is the greatest weapon आणि प्रीती सर्वात मोठा शस्त्र आहे created in this world. जो या जगामध्ये निर्माण केले गेले आहे. Amen. आमेन. You know, the Bible says, 2 Corinthians 4:4, आणि 2 कोरिन्थिकर 4:4 the मध्ये God of this शास्त्र world has blinded them. की ह्या जगाच्या देवाने त्यांना आंधळ केले आहे. You are the light. तुम्ही प्रकाश आहे. Release them. त्यांना मोकळं So करा. it is possible for the God of this age, Satan, to blind their spiritual eyes of a person. म्हणून हे शक्य आहे की ह्या जगाचा जो परमेश्वर जो शैतान आहे एका व्यक्तीच्या आत्मिक डोळ्याला तो बंद करू शकत आहे, आणले करू That शकत such आहे. a person does not see the light of the gospel. जेणेकरून असा व्यक्ती जो आहे सुवार्तेचा प्रकाश पाहत Even नाही. when he or she hears the gospel. जेव्हा तो किंवा ती सुवार्ता ऐकत आहे तेव्हाही. Amen. But Amen. we are the light. पण आम्ही प्रकाश आहे Live like the light children. आणि प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. Amen. Now, I don't know, time is over? Yeah. So now time is over. So we will see tomorrow. मग उद्या आपण पाहूया. But remember, पण लक्षात ठेवा we all have a responsibility. आम्हा सर्वांकडे एक जबाबदारी आहे. You must be praying daily. तुम्ही रोज प्रार्थना केले पाहिजे. From the day we got married, आणि ज्या दिवसापासून आमचे लग्न झाले on the day of marriage, आणि लग्नाच्या दिवशी I still remember. माझ्या अजूनही It's लक्षात about 29 years. 29 years. 29 वर्ष झालेली आहे. I told my wife, 29 वर्ष मागे मी माझ्या पत्नीला सांगितले as husband and wife, एक पती पत्नी म्हणून we are going to pray daily. आम्ही दररोज प्रार्थना करणार आहे. Apart from a personal prayer, आणि आमच्या वैयक्तिक प्रार्थनेच्या व्यतिरिक्त by God's grace, आणि देवाच्या कृपेने every day till today we are praying. आणि दररोज आज पर्यंत आम्ही प्रार्थना करत आहे. If a husband and wife does not pray, जर पती पत्नी प्रार्थना करत नाही then there'll be difficult times. मग कठीण वेळ No, असू शकतो. it is wrong. हे चुकीचं आहे. You must be praying. तुम्ही प्रार्थना केलीच पाहिजे. Then it's better you don't get married. मग उत्तम आहे की तुम्ही लग्न नाही केले तर. Because without prayer, nothing works. कारण प्रार्थनाशिवाय काय काम होत नाही. First, you need to pray for yourself. प्रथम तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना केली पाहिजे. Second, most important person in your life is your spouse. आणि दुसरा खूप महत्वाचा व्यक्ती तुमच्या जीवनात आहे तुमचा जोडीदार. Remember this. हे लक्षात ठेवा. Then you pray for your children. मग तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करा. This is a daily duty till the Lord calls you home or till the rapture. आणि हे दररोजचं कर्तव्य आहे जोपर्यंत प्रभू तुम्हाला घरी बोलवत नाही किंवा स्वर्गरोहणापर्यंत. Many ministers, only for the meeting days they pray. आणि अनेक सेवक फक्त मीटिंगच्या दिवशी प्रार्थना करतात. But if you find out पण जर तुम्ही शोधून काढले they don't pray with their spouse, ते आपल्या पत्नी बरोबर किंवा जोडीदाराबरोबर प्रार्थना करत नाही. that is wrong. हे चुकीचं We आहे. need to pray daily. आम्ही दररोज प्रार्थना So केली pray. पाहिजे. Even if you have not done it, जरी तुम्ही केले नाही now for the new people I'm telling you, आणि नवीन लोकांसाठी मी who बोलत has आहे not got married, आणि ज्यांचे लग्न झालेले नाही make this decision. हे निर्णय करा. Life is not easy. जीवन एवढं सोपं It's नाही. not easy. जीवन एवढं सोयीचं नाही. And the more further we are going, more difficult days. आणि जितकं अधिक पुढे आम्ही जाते तितकं अधिक कठीणही येत आहे. But if you think first, पण तुम्ही प्रथम विचार करा talk to that person. आणि त्या व्यक्तीशी बोला Are we going to pray daily? की आम्ही रोज प्रार्थना करणार आहे की And नाही. keep up that commitment. आणि ते समर्पण तुम्ही राखून ठेवा. I gave that message. आणि मी तो संदेश दिला. Commitment is the most important. समर्पण खूप महत्वाचे आहे. It's not how big church yours is. आणि किती मोठी मंडळी small तुमची church आहे yours is. ही महत्वाची नाही. छोटी तुमची किती मंडळी छोटी आहे ही महत्वाची नाही. What God sees is commitment. आणि देव काय पाहताय समर्पण. Whether it is small or big, छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या your faithfulness, तुमच्या विश्वासूपण your commitment तुमचं समर्पण is what heaven sees. हीच गोष्टी स्वर्ग पाहतो. Amen. आमेन. Okay, so here we end. आणि इथे आम्ही समाप्त करतो. Praise the Lord. प्रभूची स्तुती Wonderful. असो. So we're going to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Okay. Is there anything you want me to pray? आणि काय आहे का जो तुमची इच्छा आहे की पास्टरांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. And anything you want me to pray for?
आणि तुमची काय विनंती असेल तर तुम्ही Tell me. कमेंट बॉक्सवर ते लिहू शकत आहे. Now, I'm not talking only about the husband wife praying. The children must be praying. आणि मी फक्त पती पत्नी प्रार्थना करण्याविषयी सांगत नाही, लेकरे देखील प्रार्थना केली पाहिजे. Every day दररोज प्रार्थना केले you पाहिजे. have to pray. तुम्ही प्रार्थना केले पाहिजे. Children, pray for your parents. आणि लेकरांना तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी And then for your brothers or sister, whoever is आणि in the मग house. तुमचे जे भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी देखील You know, how I pray is like this. मी In a कसं short प्रार्थना thing I'll करतो tell you. थोडक्यामध्ये मी सांगतो. Personal prayers apart from that. आणि वैयक्तिक प्रार्थनेच्या I pray व्यतिरिक्त with my wife मी माझ्या पत्नीसोबत प्रार्थना करतो, for one another, एकमेकांसाठी, for my children, माझ्या लेकरांसाठी, then anyone who is there in the house. मग जो कोणी आमच्या घरात आहे त्यांच्यासाठी. Then I pray, suppose my Shakana is married, म्हणजे सकाळचं लग्न झालेले she's आहे married. आणि ती विवाहित I आहे pray for husband's family, आणि तिच्या पतीच्या कुटुंबासाठी my प्रार्थना- family, पास्टरांच्या कुटुंबासाठी, wife's family. माझ्या कुटुंबासाठी. That comes the close and near and dear ones. म्हणून ते आपल्या जवळचे लोकांमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी. Then we pray for the society people. मग आम्ही आमच्या सोसायटीच्या लोकांसाठी प्रार्थना That's करतो. very important. खूप महत्वाची आहे. Then from there I spread outside. मग इथून आम्ही बाहेर जातो, The church, the मंडळीसाठी, city, आपल्या the शहरासाठी state, आणि राष्ट्रासाठी, देशासाठी authority people. आणि अधिकाराच्या लोकांसाठी. Every day we do that. आणि दररोज आम्ही असं प्रार्थना करतो. Amen. आमेन. That's very important. आणि खूप महत्वाचे आहे. Okay, let me pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो And let me tell you, आणि मी तुम्हाला सांगतो, you are close to your person. आणि तुम्ही तुमच्या व्यक्तींच्या अगदी जवळ आहात. Keep this in your heart. हे गोष्टी तुमच्या Because many Christians don't know this. कारण अनेक ख्रिस्ती I'm नाही not माहित. saying I will not pray. आणि मी बोलत नाही की मी I त्यांच्यासाठी will प्रार्थना- surely pray, and we are praying for you daily. आम्ही नक्की प्रार्थना करणार. आम्ही दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. But the closest one's prayer is the most powerful. पण त्या व्यक्तीच्या जवळच्या लोकांच्या प्रार्थना खूप Now, सामर्थ्यशाली आहे. many have not understood this. आणि अनेक लोकांना हे समजले नाही. That's the way God works. आणि अशा प्रकारे देव काम The करतो. one who is close to you आणि जो तुमच्या जवळ आहे must pray. त्यांनी प्रार्थना केली पाहिजे. Amen. You Amen. do this from today, तुम्ही आजपासून हे करा every day. दररोज. Father, I want to thank you for all those who have heard this word. पिता, जे सर्व लोक हे वचन ऐकले त्यांच्यासाठी तुला I want धन्यवाद to देतो. thank you, Father, मी तुला धन्यवाद देतो for पिता. all the wonderful saints आणि सर्व सुंदर संतांसाठी that you love them so much, की तुम्ही त्यांच्यावर इतकं प्रेम that you करतो gave your life for them. की तुम्ही तुमचे प्राण दिले Thank त्यांच्यासाठी. you, Father. धन्यवाद पिता. Father, we pray for them. पिता, मी त्यांच्यासाठी प्रार्थना We करतो. bless them in Jesus' आम्ही name. त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. We rebuke every spirit of fear, आम्ही प्रत्येक भीतीच्या आत्म्याला धमकावतो. every worries and tensions. प्रत्येक चिंता व काळजी Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. No virus will touch them. कुठलाही विषाणू त्यांना हात लावणार No नाही. sickness and plague will come near their dwelling. कुठलाही व्याधी, कुठलाही महामारी, कुठलाही अरिष्ट त्यांच्या तंबूजवळ येणार In नाही. Jesus' name, येशूच्या नावात I pray. मी प्रार्थना We करतो. pray that they may have good sleep, मी प्रार्थना करतो त्यांना चांगलं झोप येईल, good rest, चांगलं विश्रांती मिळेल, good health. चांगलं तब्येत I असेल. bind any sickness and disease. कुठल्या आजार व रोगाला बांधून टाक. Be gone out of their bodies. निघता हो त्यांच्या शरीरात In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद Father, I पिता. pray, bless them with good jobs, पिता, प्रार्थना करतो चांगलं नोकरीने good त्यांना promotion, आशीर्वादित, चांगलं उन्नतीने good त्यांना salary. आशीर्वादित कर, चांगल्या bless पगाराने them आशीर्वादित, financially. त्यांना आर्थिक रीतीने देखील In आशीर्वादित Jesus' कर name. येशूच्या नावात. I bless their home. मी त्यांच्या घरांना I आशीर्वाद declare देतो. peace. मी शांतीची गोष्ट. आमेन. Now, let me tell you one thing. एक गोष्टी तुम्हाला You know, सांगतो. this is the time. आणि ही वेळ आहे Be open to financial blessings. आर्थिक आशीर्वादाकडे उघडे असा. If you're like others who say, "Oh, God doesn't want to bless me financially," then you're closing your heart. जर तुम्ही इतरांसारखं आहे की तुम्ही म्हणत आहे की देवाला मला आर्थिक रीतीने आशीर्वाद द्यायची इच्छा नाही, मग तुम्ही तुमचे Some हृदय very बंद करत आहे. religious-minded Christians, they post on the Facebook. काय धार्मिक लोक असा फेसबुकवर पोस्ट करत आहेत. God is not telling He's going to bless materially; He's going to bless spiritually. ते म्हटले नाही की तो तुम्हाला वास्तविकरित्या आशीर्वाद देणार आहे, ते तुम्हाला आत्मिकरित्या आशीर्वाद देणार आहे, असं काही लोक फेसबुकवर लिहित आहे. You're closing your hearts. मग तुम्ही तुमचे हृदय बंद करतात. God wants us to have money in our hands. देवाची इच्छा आहे की पैसा आपल्या हातात असले पाहिजे. Amen. आमेन. Jesus became poor that we through His poverty might be rich. येशू गरीब झाले जेणेकरून आम्ही त्याच्या दरिद्रीद्वारे श्रीमंत होऊ शकतो. He's going to place money in many Christians' hands, those who are mature. आणि देव असं ख्रिस्ती लोकांच्या हातात पैसा देणार आहे जे प्रौढ आहे.
Keep on declaring, सतत घोषणा I'll करा have the best job, की मला सर्वात उत्तम नोकरी मिळेल, best salary, उत्तम पगार मिळेल good promotion. आणि चांगलं उन्नती मिळेल. Keep on believing. आणि सतत विश्वास करत This राहा. is God's time. आणि ही देवाची वेळ आहे. Amen. Amen. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Okay. Tomorrow, what time? 11:30. 11:30. उद्या 11:30 वाजता आमची सभा सुरू होणार आहे. Yeah. And do share with everyone. आणि हा संदेश प्रत्येक लोकांबरोबर Now, शेअर this is a करा. message which the body of Christ needs. आणि हा असा संदेश आहे जो ख्रिस्ताच्या So I शरीराला want you to पाहिजे. share the maximum, म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही अधिक व अधिक हे शेअर केले because I पाहिजे. want the body of Christ to come up. कारण माझी इच्छा आहे की ख्रिस्ताचे शरीर वर आले पाहिजे. Amen. Amen. This is a very powerful message for the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीरासाठी खूप So सामर्थ्यशाली share संदेश it आहे. with everyone. म्हणून प्रत्येक लोकांबरोबर And हा I'm संदेश reading आहे. all your comments. आणि मी तुमचे सर्व कमेंट्स वाचत आहे. I'm so blessed. आणि मी खूपच आशीर्वादित Thank you आहे. for coming आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. and hearing the word. आणि वचन ऐकण्यासाठी धन्यवाद. Thank you so much. धन्यवाद.